मॅडम क्रेडिट कार्ड घ्या ना, नो कॉस्ट EMI, कॅशबॅक, रिवॉर्ड पॉईंट्स सगळं काही मिळतं. मग मीही विचार केला की चला घेऊया, वेळ आली तर उपयोगात येईलच. आणि खरंच पहिल्यांदा वापरलं ना तेव्हा काय वाटलं सांगू? एक स्वाईप आणि लगेच वस्तू आपल्या हातात. नो कॉस्ट EMI, रिवॉर्ड पॉईंट्स मिळवा, काय भन्नाट आहे हे कार्ड. पण काही महिन्यातच माझ्या लक्षात आलं की हे खरंच फायनान्शियल फ्रीडम आहे का? तर नाही, पण हळूहळू खणला जाणारा कर्जाचा खड्डा नक्की आहे. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की क्रेडिट कार्डच्या या गोड गोड जाहिरातींमागचं खरं वास्तव काय आहे. तुम्ही वापरत असलेलं क्रेडिट कार्ड कसं तुमचं बजेट तोडून टाकतात आणि त्याचा शहाणपणाने वापर तुम्ही कसा करू शकता. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी CA प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्या व्ह्युअर्सला एक नम्र विनंती आहे. तुम्ही प्रत्येक एपिसोड रेग्युलरली बघता, त्याला लाईक करता, पण हे व्हिडिओज जास्तीत जास्त शेअर केले जात नाही आहेत. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओजला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही उपयुक्त माहिती इतर लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्स देखील वाढतील. सो चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. समजा तुम्ही एका दुकानात गेलाय आणि तिथे तुम्हाला एक सुंदर ड्रेस दिसलाय ज्याची किंमत आहे 2500 रुपये. आता कॅश नाही आहे, मग काय? तर क्रेडिट कार्ड काढतो आपण आणि लगेच तो ड्रेस खरेदी करतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा आपण खिशातून नोट काढतो ना, तेव्हा आपल्या मनाला खर्चाची जाणीव होते. पण क्रेडिट कार्ड असल्यावर इन्स्टंट समाधान मिळतं, पण नंतर जेव्हा बिल येतं तेव्हा खर्चाची जाणीव होते. UPI वापरताना सुद्धा पेमेंट करतो की लगेच बॅलन्स कमी होतो, म्हणून आपण जरा थांबतो, विचार करतो आणि मग खर्च करतो. पण क्रेडिट कार्ड, भविष्यातला खर्च आपण आजच्या सुखासाठी वापरतो. इनफॅक्ट एका रिसर्चनुसार क्रेडिट कार्ड ग्राहक डिजिटल पेमेंटपेक्षा सरासरी 12% जास्त खर्च करतात. त्यामुळे महिन्याच्या शेवटी जेव्हा एक 25-30 हजाराचं क्रेडिट कार्डचं बिल आपल्या इनबॉक्समध्ये येतं तेव्हा खरा हा रियालिटी चेक बसतो. महिन्याच्या शेवटी 15,000चं क्रेडिट कार्डचं बिल आलं, पण नोटिफिकेशनमध्ये लिहिलं आहे फक्त 1500 रुपये भरा. आपल्याला वाटतं वा, एवढेच तर भरायचे आहेत. अरे पण खरी गोष्ट ही आहे की उरलेले जे 13,500 आहेत त्यावर सुमारे 3% व्याज तुम्हाला दर महिन्याला भरावा लागतो. मग वर्षाला किती झालं? तर 36% व्याज तुम्हाला भरावा लागतो. एक साधा हिशोब करा, जर तुम्ही महिन्याला फक्त मिनिमम अमाऊंट भरत गेलात तर हे 15,000चं बिल भरायला तुम्हाला 2 ते 3 वर्ष लागू शकतात आणि त्यावर सहज तुम्ही 10,000पेक्षा जास्त व्याज भराल. आता इथे क्रेडिट कार्ड कंपनीने जिंकलंय, त्यांचा प्रॉफिट झालाय, पण तुम्ही मात्र हरलाय. ऑफर काय आहे? तर 5,000 खर्च करा आणि 100 रुपये कॅशबॅक मिळवा. अरे पण जरा विचार करा की 100 रुपये कॅशबॅक मिळवण्यासाठी 5,000 खर्च करणं किती योग्य आहे? खरं तर तुमचं बजेट होतं 2,000 रुपये, पण ह्या 100 रुपयाच्या कॅशबॅकच्या नादात तुम्ही 5,000 रुपये खर्च केला. आणि हीच खरी कॅशबॅकची सायकॉलॉजी आहे. ग्राहकाला वाटतं तो जिंकलाय, आपल्याला कॅशबॅक मिळाली आहे. अरे पण प्रत्यक्षात बँकांनी तुमच्या इच्छांवरच तुम्हाला खर्च करायला लावलेलं असतं. इनफॅक्ट भारतात 70% क्रेडिट कार्ड ग्राहकांनी हे मान्य केलं आहे की कॅशबॅकच्या नादात त्यांनी अनावश्यक खर्च केलेला आहे. समजा तुम्हाला 8 ते 10,000 रुपयाचं क्रेडिट कार्डचं बिल आलं आहे आणि तुम्ही ते भरायला विसरलाय किंवा 1 दिवसाचा उशीर झालाय भरायला. मग काय होईल? तर लगेच त्यावर लेट फी लागेल, GST लागतो, इंटरेस्ट लागतो. म्हणजे 1 दिवसाचा उशीर आणि लगेच 800 ते 1000 रुपयांचा फटका.
तुम्हाला बँकेकडनं एक मेसेज येतो की तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट आता 1,00,000पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तुम्ही लगेच खुश होता आणि मग काय तर खर्चाची गाडी अधिक वेगात धावू लागते. अरे पण लिमिट वाढली म्हणजेच गरज वाढली आहे का? तर नाही. पण लिमिट वाढली ना की खर्च वाढतोच आणि हीच आहे ओव्हर कॉन्फिडन्सची सुरुवात. ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे कर्जाचा पहिला टप्पा असतो आणि मग त्यातूनच EMIची रोलर कोस्टर सुरू होते. क्रेडिट कार्ड वाईट नाही, पण त्याचा चुकीचा वापर किंवा अतिरेक वापर आणि मानसिक ट्रॅप हे वाईट असतं. जर तुम्ही क्रेडिट कार्डचं बिल वेळेत भरलात तर तो तुमचा दोस्त आहे, नाहीतर हे कार्ड तुम्हाला कधी कर्जाच्या खड्ड्यात ढकलेल हे कळणार नाही. त्यामुळे मिनिमम पेमेंटच्या भुलीपासून जरा सावध राहा. आपण कॅशबॅकसाठी खर्च करतोय की खर्चासाठी कॅशबॅक मिळतोय हे समजून घ्या. आणि दरवेळी स्वाईप करताना स्वतःला एक प्रश्न विचारा, हे खरंच मला हवं आहे का? कारण शेवटी कार्ड तुमच्या हातात आहे, पण त्याचा कंट्रोल तुमच्या डोक्यात असायला हवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.